आपल्याला अतिशय याच्यानं सांगतो की पार्टीचे जे धोरण ठरलं होतं की आमदार खासदारांचे पदाधिकाऱ्यांचे मुलं निवडणूक लढवायला नको, घरातल्या कुटुंबातला कुठलाही सदस्य निवडणूक लढवायला नको, अशा प्रकारचं जे धोरण पक्षाचं ठरलं होतं त्याप्रमाणे या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदारांचं, माजी खासदार, किंवा इतर कुठल्या पदाधिकाऱ्यांचं मुलं निवडणुकीमध्ये थांबलेले नाहीत किंवा त्यांना तिकीटही दिलेले नाही। पानगाव सुद्धा ऋषिकेश कराडांचं उमेदवारी भरलेली नाही। अहमदपूर शिरूर तालुक्याला पंचायत सुरज बाबासाहेब पाटील यांची उमेदवारी आज दाखल केली आहे, त्या संदर्भात काय नाही, तो बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्यामुळे तो इथे मी आपल्याला म्हणलो ना, आता काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे आणि आता या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी आपल्याला विड्रॉल होईल त्या दिवशी हे चित्र स्पष्ट होईल। तुम्ही असं म्हणताय की त्या पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, त्या जबाबदारीचं पुढे काय करणार आहे? जबाबदारी हे आम्ही स्वीकारून त्याच्या सुधारणा करू। आम्ही सुधारणा म्हणजे लोकांसमोर अजून जाऊ, आमच्या काय चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण करू। निवडणुका 5 वर्षालाच होतात लोकशाहीमध्ये। जबाबदारीचं 5 वर्ष काय करणार? आम्हाला मला स्पष्ट पाहिजे, आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची मुली नातेवाईक असणार नाही, हो अधिकृतपणे आम्ही सांगतो आणि तुम्हाला विड्रॉलच्या नंतर सुद्धा हेच चित्र दिसेल आम्ही जे म्हणतो ते। नाही, आता तो पक्षाचा निर्णय आहे आणि आजचे विषय वेगळे आहे आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला तो विषय येईल त्यावेळेला त्यांना त्या सगळ्या गोष्टीला सामावून घेणं, काय कशा पद्धतीने हे करणं, तो पक्ष निर्णय घेईल।